खूपदा 30च्या वयानंतर आपली स्किन पातळ होत जाते आणि आपला फेस सॅगिंग होत जातो, म्हणजेच असं खाली लटकल्यासारखं वाटते। तर याचे ट्रीटमेंट म्हणजे थ्रेड लिफ्ट, म्हणजेच सर्जरी न करता थ्रेड्सच्या मदतीने आपल्या फेसला लिफ्ट करायचं, त्यालाच थ्रेड फेस लिफ्ट म्हणतात। तर नेमकं हे थ्रेड्स काय असतात? हे थ्रेड्स इनर्ट मटेरियलपासून बनलेले असतात, म्हणजेच हे जेव्हा आपल्या त्वचेच्या खाली असतात तेव्हा त्याची काही रिॲक्शन होत नाही आणि हे थ्रेड्स जेव्हा आपण टाकतो आपल्या स्किनच्या खाली तेव्हा त्याला एक फाईन निडल असते किंवा कॅन्युला असते, खूप जास्त सर्जरी किंवा कट करायची गरज पडत नाही। हे डर्मेटोलॉजिस्टकडे डे केअर प्रोसिजर आहे, म्हणजेच तुम्ही लंच ब्रेकमध्ये जाऊ शकता आणि अर्धा एका तासामध्ये ही प्रोसिजर करून वापस आपल्या कामाला लागू शकतात। हे एकदम सेफ आणि विदाउट साइड इफेक्ट प्रोसिजर आहे। याच्यामध्ये डर्मेटोलॉजिस्ट आधी आपला चेहरा स्टडी करणार आणि मग आपल्याला जसं की मिड फेस आणि चीक सॅगिंग झालेली आहे किंवा जॉ लाईन किंवा आयब्रोज खाली आलेले आहे किंवा मग नेक टाईटनेससाठी पण याचा यूज होऊ शकतो। तर पॉइंट मार्किंग करणं, सगळ्यात आधी क्रीम लावली जाते एनेस्थेटिक क्रीम आणि मग पॉइंट मार्किंग केलं जातो आणि त्या पॉइंटमधून हे फाईन निडलच्या मदतीने हे थ्रेड टाकले जातात। हे थ्रेड टाकल्यानंतर जसं एक टेंट उभा राहतो पिल्लर्सच्या मदतीने, तसंच हे थ्रेड्स उभे राहतात आणि त्याच्यामुळे स्किन आपली टाइटनेस तयार होते आणि त्या थ्रेड्समुळे कोलॅजन प्रोडक्शन स्टिम्युलेट होतो आणि कोलॅजन बनल्यामुळे आपली त्वचा तरुण दिसायला लागते। तर असं हे कोलॅजन प्रोडक्शनचं काम सुरू होते 3 वीक्स नंतर थ्रेड्स टाकल्याच्या आणि तेव्हाच्या तेव्हा इन्स्टंट रिझल्ट पण दिसायला लागते जसं आपण थ्रेड टाकलंय तसंच। तर हे जे नेझोलेबियल फोल्ड असते, म्हणजे इथून इथपर्यंत जी फोल्ड आलेली असते एजनुसार, ती फोल्ड पण भरून येण्यात मदत होते आणि जे फेस खाली आलेलं ती असं वर उचलल्या जाते, त्यालाच फेस लिफ्ट म्हणतात। तर याच्यामध्ये मग एका पॉइंट मधून ती थ्रेड आधी टाकला जातो निडल मधून आणि मग थ्रेड पुल करून टाईट करून मग उरलेले जे थ्रेड आहे ते कट करतात, जेणेकरून ते दिसू नये आणि दोन्ही साईडला सिमेट्रिकल ते करतात। डर्मेटोलॉजिस्टकडून आपण हे ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे। जे एक्सपिरियन्स्ड आहेत, नॉन डर्मेटोलॉजिस्ट जे आहेत त्यांनी जर हे केलं तर एखाद्या वेळेस इन्फेक्शनचं रिस्क असू शकते किंवा मग असिमेट्री होण्याचा इश्यू होऊ शकते, त्यामुळे आपण डर्मेटोलॉजिस्टकडूनच ही ट्रीटमेंट करून घ्यावी। याच्यामध्ये थ्रेड्स वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात। मोनो थ्रेड्स जे असतात ते शॉर्ट ड्युरेशनसाठी काम करतात। कॉक थ्रेड्स हे लॉंग ड्युरेशनसाठी काम करतात, 2 to 3 इयर्स त्यांची ड्युरेशन असते। तसंच थ्रेड्स कोणत्या मटेरियलपासून बनलेले त्याच्यावर सुद्धा त्यांचं किती ड्युरेशन ॲक्ट करतील ते ठरतं। जसं पीडीओ थ्रेड असतात, पॉलीडायक्झेनॉन, हे 6 months to 1 year पर्यंत काम करतात। PLLA पॉलीएल लॅक्टिक ॲसिडचे थ्रेड्स बनलेले असतात, ते अप टू 2 years पर्यंत टिकून राहतात आणि PCL जे थ्रेड्स असतात ते अप टू 3 years पर्यंत सुद्धा ते काम करू शकतात। तर असं वेगवेगळ्या मटेरियलचे थ्रेड्स आपण वापरू शकतो आणि आपल्या चेहऱ्याला लिफ्ट करून यंग युथफुल लुक देऊ शकतो। याचे साईड इफेक्ट नसतात आणि इन्स्टंट रिझल्ट पण दिसायला लागतं आणि 3 वीक्स नंतर तर कोलॅजन फॉर्मेशन स्टार्ट होते, तर अजूनच चांगला रिझल्ट दिसतो। याच्यासाठी काही सुट्टी घ्यायची गरज नसते आणि हे सेफ प्रोसिजर आहे। तर आपल्या 30 to 55 एजमधील लोकांमध्ये हे प्रोसिजर आपण जास्तीत जास्त करू शकतो।